हॅलो फ्रेंड्स, मी विजया अहिरे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर बऱ्याच वेळा तुम्ही हिरव्या मिरचीचा जो ठेचा आहे तो खाल्लेला आहे, म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण याचा. तर आज मी तुम्हाला नवीन पद्धतीची एक छानपैकी म्हणजे कोरड्या सुक्या मिरच्या ज्या असतात, लाल मिरच्या, त्यांचा आणि आपल्या लसणाचा एक इन्स्टंट बनणारा ठेचा तो शिकवते. तर त्याच्यासाठी आपल्याला खूप सारा लसूण पहिले निवडून घ्यायचा आहे. 10-15 ज्या मिरच्या आहेत लाल सुक्या मिरच्या, त्यांचं देठ काढून घ्यायचं आहे आणि अगदी कमी तेल तापवायचं आहे. जास्त तेल तापवायचं नाही आहे. आपण जे तडक्याचे भांडं असतं त्याच्यामध्ये कमी तेल टाकवायचं, कमी तेल तापवायचं. तेल थोडंसं जास्तीचं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मिरच्या ज्या आहेत त्या अशा थोड्याशा तळून घ्यायच्या म्हणजे जास्त काळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत. अगदी तेलात टाका आणि लगेच काढून घ्या तरीही चालतात. तर मग ह्या तेलातल्या अशा मिरच्या तुम्ही काढून घ्यायच्या. त्याच्यानंतर जो लसूण आहे ना, तर तोही आपल्याला खूप असं छान ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा आहे. कमी गॅसवर करा, जास्त गॅस मोठा ठेवू नका. मोठ्या गॅसवर काय होईल, लसूण पूर्ण जळून जाईल आणि कडक होऊन जाईल, कारण की हे आपल्याला सारण सगळं हाताने चुरायचं आहे. त्याच्यामुळे लसूण जो आहे तो सॉफ्ट असला पाहिजे. तर अगदी कमी गॅसवर मीडियम फ्लेमवर छानपैकी लसणाला जे आहे ते चाळून थोडंसं ब्राउनिश होऊ द्या. जास्त ब्राउनिश करू नका, म्हणजे काळा पडू देऊ नका. तर आता मी इथे जो लसूण आहे तो आता छानपैकी ब्राऊन होऊ देते. ब्राऊन मीन्स थोडासा गोल्डन ब्राऊन होऊन देते, जेणेकरून त्याला एक सॉफ्ट टेक्स्चर येऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो लसूण आहे तोही आपल्याला त्या बाउलमध्ये काढून घ्यायचा, ज्यात आपण मिरच्या काढलेल्या आहेत त्या. आणि तुम्ही म्हणत असाल आता की एवढं तेल कशाला घेतलं असेल ना, तर हे जे तेल आहे ना, याला लसणाचा खूप मस्त स्मेल असतो. त्याच्यामुळे हे तेल तुम्ही नंतर पोळ्यांसाठी पण यूज करू शकतात. त्याला काहीही प्रॉब्लेम नाही होत. पण तेल थोडंसं एक्स्ट्राच घाला, तेव्हाच तो लसूण आणि मिरची छान तळली जाते. त्याच्यानंतर आवडीनुसार म्हणजे चवीनुसार आपल्याला त्या मिरचीमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आणि गरमच थोडंसं फुंकून मला माहिती आहे की हाताला चटके बसतील तुम्हाला, पण हे सगळं तुम्ही मिक्सरमधनं अजिबात वाटणार नाही आहे किंवा खलबत्त्यामध्ये अजिबात कुटून घेणार नाही आहे. तर हे सगळं तुम्हाला हाताने अगदी गरम असतानाच थोडं करून चुरून घ्यायचं आहे. आणि जेवढा लसूण, मिरची आणि आपण टाकलेलं मीठ, हे जेवढं तुम्ही हाताने चुरणार ना, तेवढा हा ठेचा इतका छान टेस्टी बनतो ना, सिरियसली सांगते तुम्हाला. आणि इन्स्टंट ठेचा बनवण्याची ही जी पद्धत आहे ना, सुक्या लाल मिरच्यांची, ते खरंच खूप बेस्ट आहे. ही रेसिपी तुम्ही ट्राय केलं तर तुम्हालाही आवडेल. आणि माझं असतं की मला खिचडी वगैरे बनवलेली असली की खिचडीसोबत असा इन्स्टंट बनवलेला हे जो लाल मिरचीचा ठेचा आहे तो खूप जास्त आवडतो. आणि याच्यामध्ये अजून ॲडिशनल तुम्हाला आंबट तिखट असं काही टेस्ट हवी असेल तर थोडासा लिंबूचा रस पिळा आणि मग हा खिचडीसोबत, पांढऱ्या भातासोबत खायला घ्या. खूप छान आणि टेस्टी लागतो. सिरियसली इन्स्टंट बनतो आणि टेस्टी पण खूप असतो. तर माझा हा व्हिडिओ बघून झाला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.